जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आणि महत्त्वाचा म्हणजे खरा इतिहास हा शाळेमध्ये शिकवण्यात यावा यासाठी एकही राजकीय पक्ष समोर येत नाही किंवा त्याच राजकीय पक्षाचे मोठे नेते समोर येत नाही. तसेच एखादी संघटना जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर काम करत आहेत, असे भरपूर संघटना आज महाराष्ट्रात काम करत आहेत मित्रांनो. आणि एकही समोर येत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा शाळेमध्ये शिकवण्यात यावा यासाठी. असं का बरं मित्रांनो? कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक विचार होते की त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की एक रयतेचं राज्य निर्माण व्हावं. शून्यातून स्वराज्य कसं निर्माण होईल यासाठी धावपळ करणारा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रयतेचं राज्य निर्माण व्हावं हे स्वप्न पाहणारा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे. आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आज महाराष्ट्रात फक्त आणि फक्त एक घाणेरडं राजकारण सुरू आहे. आणि ते राजकारण असं की असं वाटते की फक्त एक नियोजन करून हे राजकारण करणं सुरू आहे. नेमकं निवडणुका समोर पाहून है ना. कधी महाराष्ट्राचे राज्यपाल काही खोटं स्टेटमेंट महाराजांबद्दल पास करतात, कधी महाराजांच्या खोट्या वाघनखावर राजकारण केलं जाते, कधी महाराजांच्या तलवारीवर राजकारण केलं जाते, कधी महाराजांची समाधी कोण शोधली यावर राजकारण केलं जाते. ठीक आहे. म्हणजे कधी महाराजांचे मोठे मोठे पुतळे उभारण्यात यावा यासाठी राजकारण केलं जाते. आणि तेच जर पुतळे पडले त्याच्यावर डबल राजकारण केलं जाते. आणि आता नवीन विषय आला आहे की सुरत महाराजांनी लुटली की नाही यावर देखील राजकारण सुरू आहे. असं घाणेरडं राजकारण आणखी किती दिवस? म्हणजे लोक दाखवतात की आम्हाला महाराजांवर किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. बघा मित्रांनो, ह्याच राजकारणी लोकांचे दोन चेहरे आहेत. राजकारणी म्हणा की महाराजांच्या नावावर संघटन चालवणारे, हे दोन चेहरे आहेत. एक खरा चेहरा आहे, खोटा चेहरा. त्यांचा खरा चेहरा आहे, त्यांचा खोटा चेहरा असा आहे हे तुम्हाला दाखवतात खोटा चेहरा की आम्हाला महाराजांवर किती प्रेम आहे असं राजकारण करू. आणि खोटा चेहरा असा आहे, हा खोटा चेहरा. खरा चेहरा असा आहे, खरा चेहरा की त्यांची इच्छाच नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तत्त्व हे घराघरी पोचेल. आणि कसे पोचेल की जेव्हा शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास शिकवण्यात येईल. दुसरा उपाय नाही. यांना इच्छाच नाही. कारण ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा घरोघरी पोचेल त्या दिवशी आपल्याला समाज घडवण्याची गरज पडणारच नाही. समाज हा ॲटोमॅटिकच घडेल. आणि नेमकं हेच याच राजकारणी लोकांना पाहिजे नाही की समाज घडला पाहिजे, हेच नाही पाहिजे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शाळेमध्ये शिकवण्यात येत नाही. एक शोकांतिका आहे मित्रांनो की तुम्ही शाळेतील एखाद्या मुलाला विचारा की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना काय माहिती आहे. फक्त 3 विषय माहिती आहेत महाराजांबद्दल. 3 विषय. एक की अफजल खानाचा वध महाराजांनी कसा केला, शाहिस्तेखानाची बोटे कशी छाटली. आणि तिसरा की आग्र्यातून सुटका कशी झाली महाराष्ट्रांनी. याच्या व्यतिरिक्त महाराजांबद्दल काहीच नाही माहीत, काहीच नाही. शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्र जनतेसाठी. आपण फक्त महाराजांवर राजकारण करत आहोत. आणि एक असं वाईट वाटते की हा विषय मांडण्यासाठी हा विषय कोणीच समोर येत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, खरा इतिहास हा शाळेमध्ये शिकवण्यात यावा यासाठी. ठीक आहे. आणि एक खूप छान विषय सांगतो मित्रांनो की श्रेय आजवर महाराजांनी घेतलं नाही. आजवर 300हून अधिक किल्ले जिंकले किंवा बांधले किंवा ते काही किल्ल्यांची मरम्मत केली आहे. पण एकाही किल्ल्याला महाराजांनी स्वतःचं नाव दिलं नाही. स्वतःचं नाव हे श्रेय कधीच नाही घेतलं महाराजांनी. आणि आता सगळे गड किल्ले स्वाभिमानाने उभे आहेत. त्यांना धक्काही नाही. फक्त काही इंग्रजांनी जर त्यांची काही मरम्मत काही तोडफोड केली आहे बस स्वतः इंग्रजांनी. पण कधी खूप मोठा वारा आला, खूप पाणी आला, त्या किल्ल्यांना आजवर धक्का लागला नाही मित्रांनो. हे महाराजांचं इंजिनिअरिंग होतं. फक्त दगडं आणि चुनखडी वापरून महाराजांनी ते गड किल्ले उभे केले आहेत. आजसारखे सिमेंट नव्हते किंवा टेक्नॉलॉजी पण नव्हती. ठीक आहे. शोकांतिका आहे. म्हणजे तेव्हा भ्रष्टाचार नव्हता असं म्हटलं पाहिजे. ठीक आहे. आणि
एक खूप महत्त्वाचं सांगतो, खूप महत्त्वाचं, की ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची विचार आणि तत्त्व घरोघरी पोहोचेल ना मित्रांनो, याचा एवढा फायदा होईल ना की चुकीचं राजकारण करणारे समोर येतील नाही, हिंमतच होणार नाही. हिंदू मुस्लिमवर राजकारण होणं थांबून जाईल. खूप महत्त्वाचं आहे, हिंदू मुस्लिमवर राजकारण होणं थांबून जाईल. आणि हेच नाही, स्त्रीची इज्जत काय असते. एकमेव राजा आहे, एकमेव राजा ज्याने स्त्रियांची इज्जत करणं शिकवलं आहे मित्रांनो. इतिहास सांगते, कधी वाचून घ्या, ठीक आहे. स्त्रियांची इज्जत होईल. चौथीन खूप हे महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांचा शेतमाल यांना धक्का लागता कामा नये. हा महाराजांचा एक स्वभाव होता की काही पण होऊन जाय, शेतकऱ्यांच्या काळीलाही हात लावायचा नाही. आज सगळे शेतकऱ्यांवर भरोश्यावर जगून राहिल्यात आणि तोच खुश नाही आहे. हा फायदा होईल जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जर शाळांमध्ये शिकवण्यात येईल त्यासाठी. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आखरी आज NCERTच्या सगळ्यात अधिकाऱ्यांना मी विनंती करतो, राजकारण्याला नाही, सगळे चोर आहेत यांना नाही, NCERTच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की ज्यांनी आज महाराजांवर PhD केली आहे, PhD छत्रपती शिवाजी महाराजांवर PhD आहे, मा जिजाऊवर PhD आहे, संभाजी महाराजांवर पण PhD केलेली आहेत, या लोकांना जवळ घ्यावे. सगळे खरे विषय, सगळे म्हणजे ऑथेंटिक प्रूफ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शाळांमध्ये शिकवण्यात कसा येऊ शकतो यासाठी प्लीज प्रयत्न करावेत. प्लीज हा जो विनंती करतो NCERTच्या सगळ्याच अधिकाऱ्यांना. आणि जो काही विषय आज 8वी 9वी 10वीमध्ये शिकवण्यात येतं ना, त्यांना डिलीट करून टाका, वळगून टाका. काहीच कामाचा नाही तो इतिहास, काहीच नाही. 3 वर्ष टिकेल महाराजांचा इतिहास, 3 वर्ष. बस या PhD धारक लोकांना जवळ घ्या आणि ऑथेंटिक प्रूफ असलेले तथ्य महाराजांचा इतिहास शिकवण्यात यावा हीच नम्र विनंती करतो. जय शिवराय.